सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या सीना नदीच्या पुरामुळे पाणी घरात घुसले आणि घरातल्या साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मागच्या 4 दिवसाच्या पुरामुळे लोकवस्तीत पाणी साचल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता पाणी ओसरायला लागलंय, मात्र घरात चिखल असल्यामुळे सगळा संसार मोडून पडलाय। ठाण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि आता हळूहळू गेले 4 दिवसानंतर पूर परिस्थिती ओसरायला लागलेली आहे आणि आपण आता माढ्यामध्ये जे काही परिस्थिती आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत। मी आता एका घरामध्ये चाललेलो आहे। आपण पहा की ह्या घरामध्ये अतोनात नुकसान जे अन्नधान्य आहे त्याचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण एकंदरीत बघितलं तर आपण आता सध्या चिखलमय सर्व घर हे सगळं चिखलात दिसतंय। हे त्यांचा हॉल आहे। आपण पाहिलं त्या हॉलमध्ये घाई गडबडीत का होईना पण त्यांनी हे भरून ठेवलं होतं, परंतु नेऊ शकले नाही। काय व्यथा आहे त्यांची, आता पूर्णतः सगळं संसार मोडलेला आहे त्यांचा। काय सांगाल? काय साहेब, आता याचं बघा काय तर करावं लागल। हे सबंध नुकसान झालंय। रातून त्या कष्ट करून हे करून एवढं हे करून काय सुद्धा फायदा झाला नाही। समजा ही आता ही घरात ह्याच्यामध्ये समजा धान्य, बारके लहान लेकराचे कपडे, मुलीचे कपडे, जावायचे कपडे, धान्य, मोलमजुरी करून खाणारी माणसं आता नुकसान झालंय। ह्याचं काहीतरी मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। याच्या आधी कधी वाटलं होतं का? नाही, कधीच वाटलं नाही असं नुकसान होईल म्हणून। हे आता अचानक असं झालं, काहीच करता येईना आम्हाला, कुठं जाता येईना, काय नाही। ब्यानं हे एडवाकडं हे करून असं निघून गेलो, नाहीतर लय नुकसान झालं साहेब। लहान बाळ होतं एक, गेलो निघून। आता ह्याचं बघा काय ते तुम्हीच ठरवा। पूर्ण हे भिजलेलं आहे। भाजीपाला पूर्ण, किराणा बिराणा पाक, खाण्याचे धान्य बिन्य पाक, पूर्ण कपडे बिपडे पाक भिजलेला आहे। अंगाच्या कपड्या संकट पळून गेलाय रात्री 10 वाजता। पाण्याचा अशा फास्ट वेगाने पाणी आलं की काहीच करता येईना। जनावर सुद्धा पूर्ण वाहून गेले। फक्त माणसा बचाव केला, बाकीचं काय सुद्धा नेलं नाही। अंगावरचे कपडेच नाही घाला, बरमुडा आणि टी-शर्ट घालून आहे मेळ भेटला, त्याच्यामुळं काही सुद्धा राहिलेलं नाही। कॅमेरामन निखिल करंदीकर सर, मी माऊली डांगे, पुढारी न्यूज, माढा।